नमस्कार, मी आकाश जाधव. सध्या वेगवेगळ्या DCC बँकांच्या अर्थात जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या ॲडव्हर्टिजमेंट रिक्रुटमेंट येत आहेत आणि आलेल्या सुद्धा आहेत. पाठीमागे रत्नागिरी झालं, रायगड झालं, त्याच्यानंतर आता सध्याला आलेल्यापैकी अहमदनगर आहे आणि धाराशिव म्हणजे उस्मानाबाद DCC बँकेत यांच्या जाहिराती ज्या त्या आलेल्या आहेत. मी आत्ताच मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ बनवला होता अहमदनगर DCC बँकेचा, जो चांगलाच चालला. 30,000 विद्यार्थ्यांपर्यंत आतापर्यंत तो गेलेला आहे. पण सोबत त्या व्हिडिओच्या सोबत विद्यार्थ्यांच्या भरपूर कमेंट्स खाली आलेल्या आहेत. तर मला असं वाटलं कमेंट्सला एकेकाला उत्तर देण्यापेक्षा इट इज बेटर की आपण ते एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं. आणि आपण सांगण्यापेक्षा बँकेचाच एखादा एम्प्लॉई जो नॉट ऑन बिहाफ ऑफ बँकेच्या बिहाफमध्ये नाही, पण संकल्प एज्युकेशनचा जुना विद्यार्थी म्हणून जो आहे, तुम्ही प्रवीणला याच्या आधीसुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर पाहिलेलं आहे. तर फक्त त्यावेळेला आपण प्रवीणचा इंटरव्ह्यू घेतला होता महाडिस्कॉमच्या एक्झामसाठी, जी एक्झाम तो पास झाला होता. पण सध्याला ADCCचा त्यांनी एक्झाम जी ती 2017ची पास केलेली आहे. पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, एक डिस्क्लेमर लावून, की तो ऑन बिहाफ ऑफ बँक आलेला नाही. तो फक्त संकल्प एज्युकेशनचा विद्यार्थी म्हणून आणि त्याचे जे एक्सपिरियन्सेस आहेत रिक्रुटमेंटच्या वेळेसचे तो ते शेअर करायला आलेला आहे. तर आपल्याला साधारणतः ह्या सगळ्या बँकांच्या जागा निघालेल्या असताना मी अजून एकदा तुम्हाला सांगेल, तुम्ही पाहिला नसेल तर आधी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतर जे तुमचे डाऊट्स असतील ते डाऊट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. बघा, ओव्हरऑल असे कोणत्याही DCC बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आली की दरवर्षीचा ट्रेंड आहे की त्याच्याबद्दल पेपरबाजी होते. आणि होतं कसं की त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट जे आहेत ते अजून वाढत जातात आणि ॲप्लिकेशन कमी होतात. तर मी पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दल नाही बोलत, पण नेमकं आतापर्यंत काय झालेलं आहे, आतापर्यंत ह्या रिक्रुटमेंट कसे झालेले आहे, निश्चित त्याच्याबद्दल जे ते मी बोलणार आहे. आणि ह्या माध्यमातून आपण स्वागत करूयात पुन्हा एकदा प्रवीण राठोडचं, जो ADCC बँकेमध्ये सध्याला कार्यरत आहे आणि तो फक्त संकल्प एज्युकेशनचा विद्यार्थी म्हणून त्याच्या रिक्रुटमेंटचा अनुभव आणि साधारणतः त्यावेळेला काय कोणत्या पद्धतीने प्रोसेस पार पडली आणि यावेळेला तुम्हाला तयारीसाठी निश्चितच काही ना काही गायडन्स आहेत ते प्रवीणच्या माध्यमातून होणार आहेत. प्रवीण, आपण स्टार्ट करूयात. मला फक्त सांगायचं पहिल्यांदा की विद्यार्थ्यांच्या मनातला कळीचा पहिला प्रश्न तो म्हणजे परीक्षा ट्रान्सपरंट होते का, आम्ही फॉर्म भरावा का? नक्कीच माझ्या अनुभवानुसार तर ट्रान्सपरंटच झालेली आहे 2017ची एक्झाम. कारण की त्यामध्ये मी जेव्हा 2017ला एक्झाम दिली होती तर तुमच्या मनामध्ये जसे संभ्रम आहेत त्यावेळेस आमच्याही मनात होते. जसं आम्ही औरंगाबादवरून संभाजीनगरवरून बरेच जण आम्ही इकडून एक्झामला गेलेलो, तर आम्हाला पण असेच सगळे म्हणायचे की अरे तिथं सगळे सेटिंग होती, असं होतं तसं होतं, जसं कमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतंय आणि सगळीकडं न्यूज वगैरेमध्ये पण तेच यायचं. पण आम्ही म्हटलं की आपण स्टुडंट आहोत, आपण नाही का या गोष्टींकडं लक्ष नाही देता आपलं जो विद्यार्थी धर्म असतो की अभ्यास करायचं, एक्झाम द्यायची, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. तर तसं आम्ही केलं होतं. तर मग त्याच्यामध्ये पण नंतर नाही का 2017ला स्टे येऊन गेला, कारण पेपरबाजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतातच त्याच्यामध्ये. परंतु आम्ही जेव्हा एक्झाम दिली होती त्यावेळेस ऑफलाईन एक्झाम होती, पॅटर्न सेमच होता 90 मार्काचा आणि ऑलमोस्ट ह्यावेळेसचे जे क्वेश्चन्स आहेत आपले सब्जेक्ट्स आहेत ते तसेच होते. तर आम्हाला पेपर पण दिला गेला, त्याच्यासोबत आन्सर की पण देणं गेली. त्यावेळेस मग आन्सर कीमुळे आम्हाला घरी येऊन पण चेक करता आलं आन्सर कीमधले जे क्वेश्चन ते आहेत की नाही बरोबर सगळ्या गोष्टी. त्यामुळे एक 74 मार्क म्हणजे पहिले माझे 71 मार्क होते आय थिंक. नंतर त्याच्यासोबत आन्सर कीमुळे आमचे आणखीन डिस्कशनमुळे आणखी 2-3 मार्क आम्ही थोडेसे रिस्पॉन्स शीट नंतर वाढले होते, जे की आन्सर कीमध्ये चुकीचे होते. मग तसे काही मार्क आणि माझे GD&A आणि हे PG पहिले झालेलं असल्यामुळे त्याचे पण काही मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क, मग माझं फायनल सिलेक्शन झालं. तर त्यामध्ये पण असं दिसण्यात आलं सर की तिथे जवळपास प्रत्येक जिल्ह्यातले मुलं आमच्यासोबत लागलेले. जसं मी संभाजीनगरचा आहे, लातूरवरून आलेले, रत्नागिरीवरून आलेले, वाशिम, किनवट म्हणजे नांदेड, म्हणजे ऑल ओव्हर म्हणजे जवळपास ठिकाणचे सगळीकडे क्लर्क आणि ज्युनियर ऑफिसरचे भरती झालेली होती त्यावेळेस. तर भरती मोठीच होती, तर प्रत्येक म्हणजे बऱ्याच ठिकाणावरून आलेले होते तिथं. तर ओव्हरऑल प्रवीणचं म्हणणं असं आहे, तुम्ही जर पाहत असाल की तिथे असलेला विद्यार्थी वर्ग जो सिलेक्ट झालेला आहे मागच्या ॲडमधून, तो फक्त अहमदनगर जिल्ह्याचा रहिवासी नाही आहे. तो अहमदनगर शिवाय महाराष्ट्रातल्या इतर कानाकोपरे म्हणजे कोकणातला आहे, तो पश्चिम महाराष्ट्रातला आहे, तो मराठवाड्यातला आहे, तो विदर्भाचा आहे.
तर तिथे असलेला विद्यार्थी वर्ग हा सगळ्या जिल्ह्यातून आलेला आहे, सगळ्या जिल्ह्यातला वर्ग तिथे करतो. दुसरा म्हणजे प्रवीणने सांगितलं ते म्हणजे एक्झाम ट्रान्सपरंटली त्याची जी ती एक्झाम जी काय त्याला 70-71 मार्क पडले. रिस्पॉन्स शीट येणे, रिस्पॉन्स शीट म्हणून एखादा दुसरा क्वेश्चन चुकणे, त्या क्वेश्चनचे मार्क त्याला मिळणे. सोबतच प्रवीणचं BCom MBA फायनान्स डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ GDCA झालेलं असल्यामुळं ते जे काही वाढीव मार्कच्या 5 मार्कांपैकी ठेवले आहेत समजा, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीची मदत होणे. तर बऱ्यापैकी मार्किंगच्या सिस्टमला ह्या गोष्टी ज्या आहेत त्यानं ज्या पद्धतीने सांगतोय तो त्या पद्धतीनं मार्किंग जशा हिशोबाने दिलेले आहे त्या पद्धतीने मेरिट बेसिसवर ते सिलेक्शन झालेलं आहे. पण प्रवीण, माझा पुढचा प्रश्न होता, मला काही सोबतच्या तुझ्या अशा मुलांची यादी पाहिजे किंवा अशा मुलांची नावं पाहिजे, पूर्ण नाव पाहिजे, आणि ते आधी ADCC बँकेमध्ये जॉईन झाले 2017ला, पण आता ते दुसरीकडे लागलेले आहेत. सो दॅट मुलांचं कन्फ्युजन कमी होऊन जाईल, की मुलांना असं वाटतं की तिथे आपण सेटिंग न लागलो तर तो मुलगा आयुष्यभर तिथेच असला पाहिजे होता. मग तुझ्याकडे असलेली यादी तर खूप मोठी असेलच. प्रवीणनं मला सांगितलं 100-125 लोक आतापर्यंत इथून वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये सिलेक्ट होऊन निघून गेलेले आहेत. जर त्यांच्यामध्ये ती कॅपेबिलिटी नसलीच असती तर ते ओव्हरऑल तिथंच राहिले असते, ते शेवटपर्यंत थांबले असते, त्यांनी पुढची एक्झाम टार्गेट केल्या नसत्या. तर असे काही प्रातिनिधिक स्वरूपातील विद्यार्थी ज्याच्यामध्ये संकल्प एज्युकेशनचे पण काही विद्यार्थी आहेत की त्यांचे नाव आणि ते सध्या कुठे वर्किंग आहेत त्याच्याबद्दल थोडंसं गायडन्स करावं. नक्कीच. जवळपास 100 ते 125 मुलांनी तिथे जॉब करून अभ्यास करत असताना बरेच मुलांनी IBPS TCS जे एक्झाम्स असतील ते सगळे क्रॅक केलेले आहेत, आणि मोस्ट ऑफ देम त्याच्यातले IBPS क्रॅक केलेले आहे. जसं की गणेश हाके सर, वर्षा आव्हाड मॅडम हे ZP अहमदनगरला वरिष्ठ लेखा पदावरती गेलेले आहेत. नंतर आधी हे सगळे लोक जे आहे ADCC बँकेत पहिल्यांदा सिलेक्ट झाले होते, तिथून ते इकडे गेलेले आहेत. तर मला फक्त सांगा वाटतं हे आत्ता जे एक्झाम झाले त्याच्यामध्ये निघालेले. आणि नंतर आशिष गवळी आणि वामन खेमनार हे MSC बँकेमध्ये ज्युनियर ऑफिसर म्हणून आत्ता जी भरती झाली होती तर तिथे लागलेले. तर त्यांना ह्या अनुभवाच्या याच्यावरती ते तिकडे लागलेले आहेत, तर ह्या जॉबचा त्यांना नक्कीच फायदाच झालेला आहे. नंतर सागर गायकवाड आहे, मार्केटिंग मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर आहे युनियन बँकेमध्ये. कविता झंजे जी आहे ती संकल्पची स्टुडंट होती, तर ती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे. अक्षय ढोकळे म्हणून आहेत, ते तलाठी म्हणून लागलेले आहेत. सचिन राशीनकर पोस्ट बँकेमध्ये. नंतर अक्षय भांगरे म्हणून होते ते पोस्ट बँकेमध्ये. महेश डांगे आरोग्य विभाग. अनुजा वाघचौरे बँक ऑफ महाराष्ट्र. अंजली पवार म्हणून आहेत ते BMC मध्ये कार्यरत आहे आता. नंतर प्रसाद पान संभाळ म्हणून आहेत ते टॅक्स असिस्टंट आहेत. म्हणजे असे खूप नाव आहेत. अभिजित जते, म्हणजे 100-125 लोक गेलेले आहेत. जेवढे माझ्या परिचयाचे होते हे एवढे नाव आहेत, आणखीन तर बरेच नावं असणार. तर हे जर सेटिंगनंच आलेले असते तर हे त्या IBPS सारख्या एक्झाम त्यांनी क्रॅकच केल्या नसतात. सोबत अजून मला काही प्रश्न होते मुलांचं. चला ठीक आहे, मुलांनी ते ॲक्सेप्ट केलं, त्यांचं फक्त म्हणणं आहे. आणि हे सध्या आपण जे बोलतोय हे फक्त अहमदनगर बँकेसाठी लागून नाही, अहमदनगरशिवाय जेवढे बँकांच्या सध्या DCC बँकांच्या जाहिराती आलेल्या आहेत हे सगळ्यांसाठी लागू आहे. अहमदनगर बँकेची आलेली आहे, धाराशिव उस्मानाबाद बँकेची आलेली आहे, देवरी बँकेची आलेली आहे. सोबत ॲड जे येऊन गेलेले आहेत ज्यांच्या डेट्स ॲप्लिकेशनच्या संपल्या आहेत त्यामध्ये रत्नागिरी आहे, त्याच्यामध्ये रायगड आहे. हे सगळ्यांसाठी साधारणतः ह्या प्रोसेस आणि बाकी सगळ्या गोष्टी तो जो सांगतोय ते लागू होतं. तर सध्याला कोणत्याही DCC बँकांची एक जॉब प्रोफाईल कशी असते, विद्यार्थ्यांना वर्कलोड कसा असतो, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रॉडक्ट असतात म्हणजे बँकांना किंवा विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी. कारण खूप एक मजेशीर कमेंट आली होती आपल्या अहमदनगर DCC बँकेच्या व्हिडिओच्या खाली. एका विद्यार्थ्यांनी नगर जिल्ह्यातल्या, नगर शहरातलं काहीतरी कमेंट टाकली होती. तर ओव्हरऑल विद्यार्थ्यांचा कॉलेज जवळ. हा राईट. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग. बँक 287 ब्रांचेस आहे आमच्या. आता मी माझ्या बँकेतला तर मी अनुभव शेअर करू शकतो. तर जिल्हा बँकेमध्ये शिपाई, क्लर्क, नंतर अकाउंटंट, इन्स्पेक्टर, नंतर ब्रांच मॅनेजर या असे काही पोस्ट असतात की जे ब्रांच लेवलवरती असतात. तर आमच्या बँकेमध्ये असं आहे की असं काही नाही की क्लर्क आहेत म्हणजे त्यांना नाही का BM नाही केलं जाणार किंवा हे नाही होणार. तर हे सगळे पद ते घेऊ शकतात, म्हणजे देतात की जसं ॲडजस्टमेंटनुसार केल्या जातात ते. नंतर बँकेच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे क्लरिकलचं काम, कॅशियरचं काम समजा जसं आहे तसं. नंतर इन्स्पेक्टरचं लोन कारभार बघणं. जसं की आम्ही डायरेक्टली
शेतकऱ्यांना कर्ज देत नसतो, आम्ही सोसायटीमार्फत कर्ज देत असतो आणि म्हणजे सोसायटीमार्फत आम्ही त्रिस्तरीय पद्धत चालत असते तिथे. तर आम्ही डायरेक्टली शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत नसतो. तर त्यामुळे आमचं जास्त डायरेक्टली असं शेतकऱ्यांसोबत जास्त हे येत नाही. पण हां, आणि त्याच्यानंतर कामकाजाचं जे आहे की आमच्या इथे जास्तीत जास्त अनुदान जे शेतकऱ्यांना येत असतात, विमा येत असतो, तर त्यावेळेस रश असते नक्कीच. आणि नंतर काही तहसीलच्या ज्या हे असतात, श्रावण बाळ, नंतर तशा काही स्कीम्स असतात, तर त्यावेळेस गर्दी असते. पण नंतर तर निवांत असतं. आणि आमच्या बँकेने बऱ्यापैकी फोनपे, UPI वगैरे सगळं झालेलं असल्यामुळे सध्याला तर असं बाकी नॅशनलाइज बँकेमध्ये जी सेवा दिल्या जाते ते सगळे आमच्या बँकेमध्ये दिल्या जाते. 2024 सध्या आहे, विद्यार्थी एक्झाम देतील, पास होतील, 2025 मध्ये जॉईन करतील. तर मुलांचे 2 प्रश्न असतात. एक म्हणजे पगार, की एक अंदाजे सुरुवातीला किती असेल, नंतर त्याचं कसं होईल आणि ग्रोथ कशी असते, आणि दुसरं म्हणजे बॉन्डमुळे अडकून पडावं लागेल का? नक्कीच सुरुवातीला तर 15,000 एक वर्ष तर काढावंच लागणार. आमच्या वेळेस प्रोबेशनमुळे, तर आमच्या वेळेस तर त्यापेक्षा पण कमी होते 1 वर्षासाठी. आणि 1 वर्ष जसं कंप्लीट झालं तर तसं सगळ्यांना परमनंटही करण्यात आलं, की असं नाही की तुम्ही बरेच दिवस त्याला रखडून ठेवलं. एकदम त्या पेन पॉईंटवरती एकदम व्यवस्थित परमनंट करण्यात आलं तिथे. नंतर परमनंट झाल्यानंतर क्लरिकलला जी सॅलरी जाणार आहे ती एक 21,000 ते 22,000 जाती. परंतु त्याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे आहेत की आमची बँक मार्च महिन्यामध्ये थोडंसं वर्कलोड वसुलीचा पिरियड असल्यामुळे किंवा याच्यामुळे एक पगार एक्स्ट्रा दिली जाते, मग ती एक एक्स्ट्रा पगार आहे. नंतर संचालक मंडळाच्या परवानगीने दरवर्षी आजपर्यंत तरी 20 ते 24% बोनस पूर्ण वर्षाच्या सॅलरीचा जवळपास आम्हाला 80,000 ते 90,000 रुपयेपर्यंत बोनस येतो सर, फक्त दिवाळीच्या पिरियडमध्ये. अच्छा. तर तेही थोडं म्हणजे फायदेशीरच असतं या गोष्टी. आपण फक्त सॅलरीकडे बघतो पण बाकीचे पण बरेच फायदे असतात, सोसायटीज असतात, बरेच म्हणजे होतं. बॉन्ड बद्दल असं आहे सर की आता मागच्या वेळेस जसं मी पहिले म्हटल्याप्रमाणे की 100 ते 125 मुलं जॉब सोडून गेले, तर त्यांना बँकेला नाईलाज म्हणून नाही का ते करावं लागलं. कारण एवढे रिक्रुटमेंट घेत आहेत ते प्रत्येक कोणत्या परिस्थितीतून ते स्टुडंट्सला घेतात आणि लगेच जॉब सोडून जातात. तर नाईलाजानं यावेळेस बॉन्ड ठेवलेला आहे, आमच्या वेळेस बॉन्ड नव्हता. आणि किती मोठी आयरनी आहे की विद्यार्थ्यांना वाटतंय की घेणार नाहीत, बँकेमध्ये घेणार नाहीत, सिलेक्शन होणार नाही, आणि त्यांना असं वाटतं की मुलं सोडून जात आहेत. म्हणजे 2 मोठी आयरनी आहे. एका साईडला जॉईन झालेली मुलं सोडून जात आहेत, ती भीती त्यांना की असले लोक सोडून जात आहेत, आणि दुसऱ्या साईडला जे नवीन येणारा विद्यार्थी वर्ग आहे त्यांना असं वाटतं की माझं सिलेक्शन होईल का नाही. पण आणि सोबत बघा, व्हिडिओ आता थोडंसं पुढेपर्यंत आलेलं आहे. जी वाक्य मी स्टार्टिंगला सांगायला पाहिजे होतं पण ते मी थोडंसं विसरलो, ते म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे किंवा यांना फोर्स करण्याच्या पाठीमागं सर तुमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, तर मी तेही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. बघा, होतं आहे का, यावर्षी तुम्ही SBIची ॲड बघितली, फक्त 100 जागा महाराष्ट्रासाठी दिलेल्या होत्या. होपफुली पुढच्या याच्यामध्ये निश्चितच वाढतील. ग्रामीण बँक PO त्याही जागा महाराष्ट्रासाठी कमी होत्या. ग्रामीण बँक कर्ज त्याही जागा महाराष्ट्राला कमी होत्या. ग्रामीण बँक POचा आता महाराष्ट्रात कट ऑफ 55+ लागलेला आहे, 55 80 पैकी, जो टॉपच्या 5 राज्यांमध्ये कट ऑफ असला पाहिजे. तर कुठे ना कुठे आपल्या पोरांना जे आहे, इथे महाराष्ट्राच्या मुलांना, मराठी मुलांना जे आहेत, त्या अजूनही कुठे ना कुठे संधी जे आहेत ते उपलब्ध झाल्या पाहिजे, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. इथे एनीहाऊ ह्या संधी चालून आलेल्या आहेत. तुमचा अभ्यास समजा त्या IBPSच्या लेवलपर्यंत, IBPS क्लासपर्यंत, IBPS PO पर्यंत झालेला असेल, पण यांची डिफिकल्टी लेवल कमी असते. तर इथे साधारणतः तो अभ्यास जो आहे तो निश्चित तुमचा या लेवलला होऊ शकतो. माझा पुढचा प्रश्न त्याच्याशी संबंधितच होता, तो आहे की ह्या परीक्षेची डिफिकल्टी लेवल ही IBPS सारखी असते, SSC सारखी असते, त्यापेक्षा सोपी असते. नेमका ह्या परीक्षांचा अभ्यास कसा करावा? माझं त्यावेळेस आपल्या संकल्पमध्येच क्लासेस वगैरे झालेले होते. तर त्यावेळेस सगळं जे आपलं जे बँकिंगचं IBPS पॅटर्नमध्ये जवळपास क्वेश्चन IBPS पॅटर्नमध्ये होते, ऑफलाईन एक्झाम. पण त्यावेळेसची कंपनी वेगळी होती, यावेळेसची कंपनी वेगळी आहे. तर आपण सध्याला आपण हे नाही करू शकत, पण दोन्हीचं पण डिफिकल्टी लेवल तर कमीच असणार. तर जे काही आपण बँकिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांना तर ते नक्कीच सोपी जाणार आहे एक्झाम. तर त्यांनी आवर्जून फॉर्म भरावाच. माझं पण म्हणणं तेच होतं, सरांशी आमचं डिस्कशन झालं होतं की फॉर्म भरायला पाहिजे आणि डिफिकल्टी लेवल खूप कमी असते त्याची.
अच्छा, आणि बॉन्डचं आपण जे डिस्कस केलं ती बॉन्ड अमाऊंटवर कशी आहे, किती आहे? अमाऊंटचं सध्याला सर ते डिस्क्लोज नाही झालेल्या गोष्टी की त्यातलं मजकूर काय खूप आहे. जाचक नसेल ना. आता काय केलं एमएससी बँकेनं, काय केलं एमएससी बँकेनं खूप जण सोडून चालत, म्हणजे ते जॉईन होत आहेत आणि सोडून चालले, त्यामुळे बॉन्डची अमाऊंट अचानक वाढली. पण मला असं वाटत नाही की 2-3 पगारापेक्षा खूप मोठी अमाऊंट जी ती शक्यतो बॉन्डची असते, एक्सेप्ट एमएससी बँक जिथे जे ती अमाऊंट जास्त होती. माझा पुढचा प्रश्न आहे की स्टडी ओव्हरऑल जॉब करत करत जे आहे ही स्टडी करता येते, पहिल्यांदा जॉब करत करत स्टडी करता येते का? दुसरं म्हणजे समजा परीक्षेला सुट्ट्या लागत असतील, कधी कधी परीक्षा वीकडेजला येते, तर आमच्या जे कोणी विद्यार्थी पब्लिक सेक्टर बँकांमध्ये किंवा प्रायव्हेट बँकांमध्ये अशा मुलांना सुट्ट्या घ्यायला खरंच अडचण होते, NOCला अडचण होते. तर अशी काही पहिल्यांदा जॉब करत करत स्टडी होतो का? आणि दुसरं म्हणजे सुट्ट्यांच्या किंवा ओव्हरऑल परीक्षांसाठी वेळ मिळतो का? अशा काही अडचणी कशा कशा? बँकेचा स्टँडर्ड टाइम आहे 10:30 ते 6 पर्यंत. तर नक्कीच आता अभ्यास करणारे जर असले तर तुम्ही टाइम काढूनच घेतात कसे पण जसं नॅशनलाइज बँकेमध्ये जेवढं वर्कलोड असतो की तो 8 वाजेपर्यंत पण बसतो, कधी 9 वाजेपर्यंत आपल्याला भेटतात मित्र आहेत, तर तसे तर नक्कीच नाही आहे. एक्सेप्ट की कामं काही असले, काही महत्त्वाचे काही कामं असतात त्यावेळेस शनिवार रविवारी चालतात बँका. पण त्याच्याशिवाय असं रेग्युलर बेसिसवरती तसं काही नाही आहे तिथे. तर अभ्यास होऊ शकतो नक्कीच. हे जे मुलांची यादी दिली मी, तर यांनी अभ्यास करता करता जॉब पण केलं, जॉब करता करता अभ्यास पण केलेला आहे. तर त्यांनी नक्कीच आता त्यांनी बाहेर पडलेत म्हणजे त्यांना अभ्यासाला वेळ मिळालाच असणार आहे. तर ओव्हरऑल ह्या पद्धतीने जे आहे सध्याला प्रवीणनं बऱ्यापैकी माहिती दिली, पण तरीसुद्धा प्रवीण माझी अशी अपेक्षा आहे पुढच्या 1-2 मिनिटामध्ये ही सगळी प्रोसेस ट्रान्सपरन्सीबद्दल, त्यानंतर फॉर्म फिलिंगबद्दल, त्यानंतर तुझ्यासोबत इतर जिल्ह्याचे सुद्धा विद्यार्थी जर काम करत आहेत ह्या गोष्टीने थोडंसं समराईज कर विद्यार्थ्यांना सांगत असताना शेवटी. नक्कीच आता मी तर आमचं डिस्कशनमधून पण तेच झालं होतं की इतक्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत, मग संभ्रम होऊन जातो मनामध्ये. तर नक्कीच फॉर्म भरायला पाहिजे, फॉर्म भरून तुम्ही बँकेत लागले पाहिजे. आणि तुम्ही आपला विद्यार्थी धर्म तोच म्हणतो सर की अभ्यास करतोय आपण, तर आपण प्रत्येक फॉर्म भरले पाहिजे आपण जे पण रिक्रुटमेंट येतात. आणि ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. हा व्हिडिओ तर फक्त आपल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या मुलांसाठी, तर त्यांना तर कंपल्सरी तुम्ही एक्झाम द्याच असं तर माझं म्हणणं आहे. कारण अहमदनगर जिल्ह्यातल्या मुलांसाठी हा खूप चांगला जॉब आहे. बाहेरच्या मुलांसाठी पण आहे, पण कसं राहतं सर की प्रॉपरच्या ठिकाणी राहण्याचा एक एक्स्ट्रा बेनिफिट भेटतो. प्रत्येक गावामध्ये त्यांची ब्रांचेस आहे, प्रत्येक छोटे गाव खेडेगावामध्ये पण यांची आमच्या बँकेचे ब्रांचेस आहे. मग घराजवळच एखादा जॉब पण मिळू शकतो. तर हे तर त्यांच्यासाठी तर महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांनी तर हा व्हिडिओ पण म्हणजे हे नाही केलं पाहिजे की तुम्ही फॉर्म भराच. अच्छा, तर ओव्हरऑल या पद्धतीने आहेत. मला असं वाटतं सगळी माहिती आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत जे ते घेण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत जे ते तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील, तरी पण माझं म्हणणं असं होतं की अजूनही काही डाऊट शिल्लक असतील तर तुम्ही निश्चित, मी ओपन आहे डिस्कशनला या गोष्टींबद्दल. पुढे काय होणार आहे त्यापेक्षा आधी काय झालेलं आहे हे सांगण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे ह्या सगळ्या एक्झामबद्दल. आणि ज्या पद्धतीने सध्याचं जॉब मार्केट आहे ज्याच्यामध्ये सगळेजण IBPS करत होऊ शकत नाही, सगळेजण IBPS पे होऊ शकत नाही, सगळेजण SBIमध्ये लागू शकत नाही, सगळेजण ग्रामीण बँकेत जाऊ शकत नाही, तेवढा एक मोठा विद्यार्थ्यांचा चंक असा शिल्लक आहे ज्यांना अजूनही जॉबची आवश्यकता आहे. तर माझा हा जितका काही आटापिटा चालू आहे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे ते ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, रिक्रुटमेंटच्या प्रोसेसमध्ये, फक्त DCC बँक म्हणून नाही, पण जेवढ्या काही रिक्रुटमेंट, जेवढ्या काही अभ्यास आपण करतोय, जी काही तयारी आपण करतोय ही मार्गी लागावी आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन हो. आणि असं DCC बँकमधलं सिलेक्शन म्हणजे तुमचा तयारीचा फुल स्टॉप नसून तो एक कॉमा असावा. आणि तिथून पुढे सुद्धा तुमची तयारी जी आहे ते पुढे अपकमिंग एक्झामची जिथं तुम्ही जेव्हापर्यंत तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळत नाही तेव्हापर्यंत तुमची प्रिपरेशनची ते पुढे चालू असावी. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो किंवा सांगतो की जर का तुम्ही ओव्हरऑल ह्या पूर्ण प्रोसेसबद्दल आश्वस्त झाला असाल, किंवा पहिल्यांदा जसं की प्रवीणनं सांगितलं की विद्यार्थी धर्म आपला पाळायचा आहे, आपण त्या पद्धतीने जे ते अप्लाय करून आपापला अभ्यास जो तो पुढे कंटिन्यू करत आहे. मी पुन्हा एकदा प्रवीण राठोडनं मागच्या वेळेस आपल्या विद्यार्थ्यांना महावितरणच्या एक्झामबद्दल 30-35 विद्यार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओज गेला होता, व्हिडिओचे व्ह्यूज गेले होते. हाही व्हिडिओ जो आहे तो विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा तो ज्या वेळेला आपल्याला ज्या एक्झामबद्दल मदत लागत असेल त्या एक्झामबद्दल मदत करण्यासाठी तत्पर असतो. आज स्पेसिफिकली तो या कामासाठी ब्रँच सोडून, म्हणजे आजच्या दिवशी जे ते ब्रँच सोडून नाही, सुट्टीचा दिवस आहे, पण आला आणि येऊन साधारणतः त्याचा सुद्धा आटापीठ आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त इलिजिबल विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये लागलं पाहिजे.
त्यासाठी त्याचेसुद्धा प्रयत्न आहेत, आपलेही प्रयत्न आहेत. तर आमच्या दोघांचाही संयुक्तपणे तुम्हा सगळ्यांना टीम संकल्पाचं विनंती होती की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला अप्लाय करा. खूप खूप धन्यवाद.